नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काही फॅमिलीचा पक्ष होता असं मला वाटत नाही, कारण पवारसाहेब हे राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यांनी हा पक्ष स्थापित केला आणि त्यानंतर महाराष्ट्राचा अध्यक्ष किंवा देशाचे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या राज्याचे अध्यक्ष होते. महाराष्ट्रातील पवार फॅमिलीतलं कोणी पक्षाचं अध्यक्ष नव्हतं, त्यामुळं हा फॅमिलीचा पक्ष आहे असं म्हणण्याची योग्य आहे असं मला वाटत नाही. सर, मग नेमकी चूक कुठं झाली की जेणेकरून चूक झालेलीच नाही, पक्ष जो आहे चूक निर्णय देणाऱ्यांची झालेली आहे. चूक कुठं झाली काय? चूक तुम्ही मेरिटनं बघितलं. आता काय वेळ नाही आहे आज आपल्याला, मलाही जायचं आहे पुढच्या कार्यक्रमाला. चूक आमची झालेली नाही, चूक निर्णय घेणाऱ्यांची झाली आहे. त्याच्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. सर, आणखी मुख्यमंत्र्यांच्या भोवती सध्याला गुंडांचे छायाचित्र प्रसिद्ध होत आहेत, ट्विट होत आहेत, मंत्रालयामध्ये रील्स काढले जात आहेत. ही गंभीर बाब आहे का महाराष्ट्राच्या दृष्टीने? अत्यंत गंभीर आहे आणि महाराष्ट्र कोणत्या स्तरापर्यंत अधोगतीकडे गेला आहे याचं हे उदाहरण आहे. आणि गुंडगिरी आणि राजकारण आणि गुंडगिरी करणारे राजकारणात आले आणि राजकारणातली लोक गुंडांच्या मदतीने आपलं साम्राज्याचा विस्तार करताना दिसत आहेत. असं दोन्ही कॉम्बिनेशन सध्या महाराष्ट्रात चालू आहेत.